रसायनयुक्त पाणी वापरून भाजीपाला कशा पद्धतीने पिकवला जातो हे आपण आत्ताच पाहिलं, पण तो भाजीपाला कोणत्या पाण्यात धुतला जातो याचा तुम्ही कधी विचार केलाय? नाही ना? आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी भाजी विक्रेते ज्या ठिकाणी भाजीपाला धुतात त्याचा आढावा घेतलाय। रोजच्या दिनक्रमामध्ये आपल्याला आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे भाजी, आणि भाजी ताजीच असावी असा अट्टाहास लोकांचा असतो। पण खरंच ही भाजी ताजी असते का हा प्रश्नच आहे। आपण ठाण्यातील एका स्टेशनवरती उभे आहोत, कळवा स्टेशन आहे हा, आणि तुम्ही बघू शकता ह्या स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात भाजी धुतली जाते आणि तो पाणी तुम्ही बघू शकता किती गलिच्छ पाणी आहे, अशुद्ध पाणी आहे, गटाराचं पाणी आहे, एक डबकं आहे, त्या डबक्यामध्ये ही भाजी स्वच्छ केली जाते आणि ही भाजी मार्केटमध्ये आणली जाते आणि ताजी भाजी आहे असं बोलून ग्राहकांना दिली जाते। ग्राहकांना हे माहिती नसतं ही भाजी कुठून आली आहे, कोणत्या पाण्यातनं धुतलेली आहे, गटाराच्या पाण्यात धुतलेली आहे की शुद्ध पाण्यात धुतलेली आहे। एकंदरीतच असे प्रकार सर्रास चालतात। विटी ते कर्जत प्रत्येक स्टेशनवरती असे प्रकार तुम्हाला स्टेशनच्या बाहेर तुम्हाला प्रकार दिसतील। एकंदरीतच अशी जी भाजी असते ह्या भाजीची जी शेती केली जाते आणि शेती केल्यानंतर अशा पाण्यामध्ये धुवून ती भाजी बाजारात आणली जाते। आपल्यावर रेल्वे प्रवासीचे संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या हा भयानक प्रकार समोर येतोय। अशा अनेक ठिकाणी आपण बघतोय की रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असे गटाराच्या पाण्याने पिकवलेली भाजी दिसते, अशा पाण्यात धुतलेली भाजी दिसते। हा प्रकार किती गंभीर आहे ना? हा प्रकार फारच गंभीर आहे, कारण तुम्ही विटी स्टेशनपासून कर्जतपर्यंत अनेक रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला ज्या मोकळ्या जागा आहेत या ठिकाणी गटारांच्या पाण्यावरती मोटर लावून मोठमोठ्या प्रमाणात शेती केली जाते। हे जे गटाराचं पाणी अशुद्ध पाणी असतं, या पाण्यावरती तयार केलेली जी शेती आहे, भाजी आहे, त्याच्यामध्ये पालेभाज्या जास्त करून असतात, भेंडी असते, अशा भाज्यांचं उत्पन्न केलं जातं, ज्यातून त्या भाजीमुळं भविष्यामध्ये जे नागरिक ही भाजी खात असतात त्या नागरिकांना भविष्यात स्लो पॉयझन प्रमाणे पुढे जाऊन फार मोठ्या आजारांना सामोरं जावं लागणार आहे आणि जावं लागतंय। माझं एवढंच रेल्वे प्रशासनाकडनं वरती माझी एक मागणी अशी आहे की अशा या ज्या भाज्या काढल्या त्यावरती रेल्वे प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा रेल्वे प्रवासी संघटना म्हणून यावरती आम्हाला प्रवाशांना पुढे येऊन आंदोलन करावं लागेल। आपलं काही नागरिक आहेत सर, तुम्ही प्रकार बघितलेला आहे, ह्या पाण्यात ती भाजी धुतली जाते, पाणी किती गलिच्छ तुम्ही बघू शकता, एकदम अस्वच्छ आहे, आणि हीच भाजी मार्केटमध्ये येते आणि आपण खातो। किती गंभीर बाब आहे? तशी गंभीरच बाब आहे, कारण आता सध्या मॅगीच्या संदर्भामध्ये संपूर्ण ऑल इंडियामध्ये इतका मोठा इश्यू झालेला आहे FDA च्या माध्यमातून आणि परीक्षणाच्या माध्यमातून, आणि या अशा टाईपची जी भाजी आहे ही अशी गटाराच्या किंवा अशा तलावाच्या गलिच्छ पाण्यामध्ये धुवून ही मार्केटमध्ये येते, आणि त्याच्यामुळे बी इतरांना आजार भरपूर काय होऊ शकतो। याच्यावर काहीतरी शासनाने बंदी आणावी आणि त्याप्रमाणे लोकांच्या जीवाशी खेळ खेळू नये आणि याच्यावर सक्त कारवाई करावी। नक्कीच सक्त कारवाई करणं गरजेचं आहे। आपल्यावर काही अजून नागरिक आहेत। मित्रा, किती गंभीर बाब आहे अशी आपण भाजी खातो, जेव्हा आपण काय हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपण बोलतो आम्हाला एक ताजं काहीतरी घेऊन ये किंवा मग ताजी भाजी पाहिजे, पण अशी भाजी बघितलं काय बोलशील? नाही, खूपच गंभीर बात आहे, हे बंद झालं पाहिजे, हे हानिकारक आहे, हे खरंच बंद झालं पाहिजे। जीवाशी खेळ आहे, भरपूर खेळ आहे। बघितलं आता हे किती घाण पाणी आहे, त्याच्यावर आपण काम करतो, ते भाज्याच येतात ताज्या, हे बंद झालं पाहिजे खरंच। नक्कीच हे नागरिक होते। नागरिकांचं म्हणणं का जसं FDA चे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, जसं मॅगी प्रकरण सुरू आहे, जसे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, तसंच एक काहीतरी कठोर कायदा किंवा कठोर एक कारवाई ह्या अशा भाजी प्रकरणावर झाली पाहिजे। कुठेतरी बंदी आणणं गरजेचं आहे, कारण की खरंच हा लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, तो कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। ब्रिजन्स किरण कदमसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।